कन्या राशीच्या जातकांना वृषभेतील सूर्य व्यक्तींना भाग्य, ज्ञान आणि दूरदृष्टी याकडे अधिक केंद्रित करेल. बुधाचा प्रभाव मजबूत असल्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता आणि निर्णयांमध्ये तर्कशक्ती दिसून येईल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार भाग्योदय योग आणि विद्यासिद्धी योग सक्रिय होत आहेत, त्यामुळे अडकलेल्या कामात अचानक मार्ग मिळू शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांबद्दल आकर्षण वाढेल. काहींना प्रवास किंवा नवीन काही शिकण्याच्या संधी मिळू शकतात. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठ तुमच्या शिस्तप्रिय स्वभावाकडे विशेष लक्ष देतील. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सरकारी अकाउंट्स, वैद्यकीय, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगले परिणाम या आठवड्यात प्राप्त होतील. व्यावसायिकांसाठी आठवडा नियोजन आणि विस्तारासाठी अनुकूल आहे. छोट्या चुका टाळल्यास मोठा लाभ मिळू शकतो. आयात निर्यात, औषध, पुस्तक, लेखन किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात सिंह राशीची जातके या आठवड्यात विशेष प्रगती साधू शकतात. नवीन व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवणारा असून स्पर्धा परीक्षा आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. एकाग्रता वाढेल आणि शिक्षकांचे उत्तम सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये छोट्या गोष्टींवरून मतभेद होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. त्यामुळे टीकात्मक बोलणे टाळा. प्रेमसंबंधात संवाद सुधारेल. काहींना दूर राहणाऱ्या व्यक्तींकडून अचानक संदेश मिळू शकतो. नात्यात प्रामाणिकपणा टिकवणे महत्त्वाचे राहील. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर राहणार असून बचतीचे नवीन मार्ग या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. जुने थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्यासाठी तगादा लावणं आवश्यक आहे. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित खर्च वाढू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनसंस्था, त्वचा व नसांशी संबंधित किरकोळ त्रास या आठवड्यात जाणवू शकतात. तेव्हा शक्यतो वेळेवर जेवण घ्या, पुरेशी विश्रांती घ्या आणि सकाळी हलका योग व प्राणायाम करा आणि कोमट पाणी सकाळी उठल्यानंतर प्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा व क्रीम. शुभ वार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 2 जून व 5 जून. व कन्या राशीकरता ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका स्वच्छ पांढऱ्या कागदावर हिरव्या रंगाच्या पेनाने ओम लिहा आणि त्या कागदाखाली थोडी बडीशेप ठेवून तो कागद अभ्यासाच्या टेबलावर किंवा कामाच्या जागी संपूर्ण दिवस ठेवा. रात्री ती बडीशेप एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कन्या राशीच्या बुधतत्वाला स्थिर करून निर्णय क्षमता वाढवण्यास मदत करेल, कामातील चुका कमी करेल आणि मानसिक तणाव दूर करण्यास सहाय्यभूत होईल.